तर आपल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, कुटुंबियामध्ये एक वेगळा आनंद आहे। अनेक वर्ष तुम्ही गोरगरिबांची सेवा केली, त्याचं फलश्रुती आहे। सेवा केली म्हणण्यापेक्षा सेवा करणे हा माझा आनंदाचा विषय आहे। असं म्हणतात की करता आले तर करून पाहावे, जगता आले तर जगून पाहावे। आपले आसू सर्वच पुसतात, इतरांचे आसू पुसून पाहावे, हा मंत्र अंतःकरणामध्ये असल्यामुळे मी हे करू शकलो, याचा मला आनंद आहे। सर, तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये अनेक मोठ्या नेत्यांना, बाळासाहेब ठाकरे असो, नितीनजी गडकरी या सगळ्यांना आरोग्य सेवा दिलेली आहे। बाळासाहेब ठाकरेंसोबत जेव्हा तुम्ही भेटायला जायचे तर काय प्रसंग असाचा, काय अनुभव आहे? एकदम चांगला अनुभव। म्हणजे मी सुरुवातीला पहिल्या दिवशी ज्या वेळेला गेलो त्या दिवशी तर नितीनजी बरोबर गेलो आणि माझा भाचा डॉक्टर रवींद्र भोयर याच्यासोबत आम्ही पहिल्यांदा गेलो। त्यावेळेला दडपण होतं मनावर की आपण कोणाला ट्रीटमेंट करायला चाललो आहे, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर आणि चिकित्सेला सुरुवात केल्यानंतर ते दडपण कमी झालं आणि 4 वर्षापर्यंत मी त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली, सातत्याची संधी मिळाली। रात्री तुम्ही इथून जायचे मुंबईला, तिथं रात्रभर थांबायचे आहे? नाही, थांबत नव्हतो। 8 वाजता इथून जात होतो, 11 पर्यंत पोहोचत होतो आणि नंतर जवळजवळ 3 वाजेपर्यंत आम्ही विविध विषयावर चर्चा करत होतो। यासोबत तुम्ही इतरही अनेक लोकांना ज्या रुग्णसेवा केली, गोरगरिबांची सेवा केलेली आहे, नितीनजींची सेवा केली, ती कर्तव्य भावनेतून केली आहे, आवश्यकता म्हणून केलेली आहे आणि माझं कर्तव्य आहे म्हणून केली आहे। आणि माझ्या जवळ असलेला किंवा मी ज्याला माझा माणूस म्हणतो तो प्रत्येकजण चांगला झाला पाहिजे, सुखीचा झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, ही भावना अंतःकरणामध्ये असल्यामुळे करू शकतो। कुठेतरी होमिओपॅथीकडे एका वेगळ्या भावनेनं पाहिलं जातं। खरंच यामध्ये चांगला उपचार होऊ शकतो का? पण तुम्ही दुर्धर आजारांवर उपचार करून तुमच्या क्षेत्रामध्ये एक विश्वपितामह अशी ओळख मिळली आणि अनेकांना तुम्ही आजही मार्गदर्शन। होमिओपॅथीमध्ये अतिशय दुर्लभ दुर्धर आजारावर अतिशय चांगले औषधं आहे आणि औषधं नाही हा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता होती। हे सत्य लोकांसमोर मांडण्याची आवश्यकता होती, त्याच्यासाठी परिश्रम घेण्याची आवश्यकता होती, त्याच्यासाठी संपर्क करण्याची आवश्यकता होती आणि ते मी मनापासून केलं, मनापासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।